नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. आपण मागच्या काही व्हिडिओच्या मधून आपल्या भूगोल या विषयाचा पाठ क्रमांक 8 अर्थशास्त्राशी परिचय हा पाठ अभ्यासत आहोत. मागच्या व्हिडिओमधून आपण अर्थव्यवस्थेचे एकूण 3 प्रकार अभ्यासले. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. या तिघही अर्थव्यवस्था एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. त्यांची वैशिष्ट्येसुद्धा वेगवेगळी आहेत. आपणास ठाऊक आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन हे खाजगी व्यक्तीकडे असते आणि या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जो उद्देश असतो हा उद्देश कमाल नफा मिळवणे हा असतो. मग अशा प्रकारची भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेले देश कोणते? तर जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने यासारख्या देशांनी ही भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा दुसरा प्रकार आपण अभ्यासला, समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनांचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात. म्हणजेच याचा अर्थ असा की ती उत्पादनाची साधने ही सरकारच्या मालकीची असतात. मग या समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश, मुख्य ध्येय काय असतं? तर सामाजिक कल्याण साधने. ही अर्थव्यवस्था चीन, रशिया या देशांनी स्वीकारलेली आहे. परंतु आपल्या भारताने भांडवलशाही अर्थव्यवस्था व समाजवादी अर्थव्यवस्था यापैकी कोणतीही अर्थव्यवस्था स्वीकारलेली नाही. कारण या दोनही अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि तोटे आहेत. मग आपल्या भारत देशाने या भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील जे काही चांगले गुण आहेत, ज्या काही चांगल्या गोष्टी आहे या एकत्रित करून आणि त्यातील ज्या काही वाईट गोष्टी आहे, जे काही तोटे आहेत ते टाळून एक मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते. म्हणजे सार्वजनिक व खाजगी क्षेत्र हे सोबत असते. या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण या दोघांचा योग्य असा सहसंबंध जोडला जातो. मग ही अर्थव्यवस्था भारतासोबत कोणत्या देशांनी स्वीकारली आहे? तर भारतासोबत स्वीडन, युनायटेड किंगडम यासारख्या देशांनी ही मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. अर्थशास्त्र हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे. विविध व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मानवाच्या प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ हा अर्थशास्त्राचा जनक मानला जातो. राष्ट्राची संपत्ती या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्याने अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या केली. त्याचबरोबर विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्यादित गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. तर लिओनेल रॉबिन्स यांच्या मते अमर्यादित मानवी गरजा आणि पर्यायी उपयोग असणाऱ्या मर्यादित व दुर्मिळ साधनांचा मेळ घालण्याची मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र जे आहे त्याला अर्थशास्त्र असे म्हटले जाते.
अर्थव्यवस्था म्हणजे विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, त्या उत्पादनाच्या नुसार वितरण किंवा विविध क्षेत्राचं वितरण आणि वस्तू व सेवांचे उपभोग यांच्याशी संबंधित उपक्रम म्हणजेच अर्थशास्त्र होय. यासारख्या काही अर्थशास्त्राच्या व्याख्या आपल्याला सांगता येतील. अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि घटक जे आहेत त्यापैकी एक म्हणजे भौगोलिक क्षेत्र, दुसरं लोकसंख्या, 3 नैसर्गिक साधनसंपत्ती, चौथं राजकीय सार्वभौमत्व आणि 5वं क्षेत्रीय विभाजन. हे 5ही अर्थशास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण हा आपला पुढचा मुद्दा आहे. सध्याची आर्थिक धोरणे ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहेत. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते की जेथे नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार असतो व गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जात असतात. जागतिकीकरणामध्ये एखाद्या गाव पातळीवरील वस्तू ही देश पातळीवर नव्हे तर जगाच्या पातळीवर पोहोचवणे यालाही आपण जागतिकीकरण म्हणतो. जागतिकीकरणामध्ये कोणतीही व्यक्ती कोणत्याही देशात आपले भांडवल गुंतवू शकते, उद्योग व्यवसाय सुरू करू शकते. त्याचबरोबर त्या उद्योग व्यवसायातून उत्पादित होणारी वस्तू ही जगाच्या कोणत्याही देशात, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात विकू शकते. जागतिकीकरणामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न एकरूप करण्याची प्रक्रिया असते. म्हणजेच जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न एकरूप करण्याची प्रक्रिया होय. त्या अंतर्गत मुक्त व्यापार असतो. नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञान मुक्तपणे देशाच्या सीमापार जात असतात. परकीय गुंतवणुकीवरील सर्व निर्बंध काढून टाकले जातात. जागतिकीकरणाद्वारा सीमारहित वैश्विक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अलीकडच्या काळात सर्व देशाची आर्थिक धोरणे अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेकडे घेऊन चाललेली आहेत. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही वेगळी असते. तरीही प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्य ठरलेली असतात. तर अर्थव्यवस्थेची कार्य कोणती ते आपण आता बघणार आहोत. अर्थव्यवस्थेची एकूण 6 प्रमुख कार्य आपल्याला सांगता येतील. पहिले, कोणत्याही वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन करायचे यासंबंधीचे निर्णय घेणे हे अर्थव्यवस्थेचे पहिले कार्य. दुसरे कार्य, उत्पादन कोणासाठी करायचे याबाबत निर्णय घेणे. 3, कमी खर्चात म्हणजेच जास्तीत जास्त काटकसर करून उत्पादन कार्य हाती घेणे हे अर्थव्यवस्थेचे तिसरे कार्य. क्रमांक 4, सामाजिक व आर्थिक न्यायाच्या तत्वानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप करणे. 5,
भविष्यकालीन आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी योग्य ती तरतूद करणे. आणि 6वं कार्य जे आहे ते अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधनं यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करणे ही अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. थोडक्यात आपण या पाठामधून काय अभ्यासलं तर अर्थशास्त्राचा जन्म हा कौटुंबिक व्यवस्थापनातून झाला आहे. कौटुंबिक व्यवस्थापनात उत्पन्न व खर्चाचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात येतो. म्हणजेच ते उत्पन्न व खर्च या 2 आर्थिक घटकांशी निगडीत असते. इकॉनॉमिया या ग्रीक शब्दापासून अर्थशास्त्र ही संज्ञा तयार झाली आहे. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेच साम्य आहे. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावाचे, शहरांचे, राज्याचे, देशाचे व जगाचे सुद्धा आर्थिक व्यवस्थापन असते. अर्थशास्त्राचं स्वरूप आपण अभ्यासलं त्यामध्ये वेळ, पैसा, श्रम, भूमी यांची साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा या संबंधीचे मार्गदर्शन अर्थशास्त्रातून केले जाते किंवा प्राप्त होते. अर्थशास्त्र हे एक महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे. त्याचा उपयोग शेती, व्यवसाय, वित्तपुरवठा व दैनंदिन जीवनात होत असतो. मानवाच्या प्रगतीत अर्थशास्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण अर्थशास्त्राच्या काही व्याख्यासुद्धा आपण अभ्यासल्या, अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासली. मित्रांनो, या पाठाचा व्यवस्थित अभ्यास तुम्ही करा. यात काही अडचणी असल्यास तुम्ही आम्हाला त्या शंका विचारू शकतात. धन्यवाद.